श्री राम विजय कथासार अध्याय 21 लंका दहन। रावणाने इंद्रजिताला त्वरेने बोलावले व त्याला मारुतीवर धावून जाण्यास सांगितले। त्याचवेळी रावणाच्या समोर एक अपशकुन झाला। त्याने लगेच ब्रह्मदेवाला त्यासंबंधी विचारले, हा काय प्रकार आहे? तो म्हणाला, कोणाचा तरी एकाचा नक्की जय होणार असे दिसते। मारुती हस्तगत होईल एवढे मात्र खरे। इंद्रजित मोठे सैन्य घेऊन अशोकवनात गेला। इंद्रजिताने मारुतीवर बाणांचा वर्षाव केला, पण नुसत्या हातानेच मारुतीने ते दूर उडवून दिले। मुसळ व पाश यांच्या सहाय्याने त्यांचे घनघोर युद्ध झाले। त्यात इंद्रजिताचे रथ व घोडे नष्ट झाले। तेव्हा इंद्रजित मल्लयुद्ध करण्यास आला, तर मारुतीने त्याला सहज उचलून भूमीवर आपटले व नग्न केले। इंद्रजित घाबरून विवरात जाऊन लपून बसला। मारुतीने एक भली मोठी शिळा विवराच्या तोंडाशी लावली। इंद्रजित त्या विवरातच कोंडला गेला। तेव्हा रावणाच्या सांगण्यावरून ब्रह्मदेवाने इंद्रजिताला अभय दिले व ब्रह्मपाश टाकण्यास सांगून त्याने मारुतीलाही ब्रह्मपाशाचा मान राखण्यास सांगितले। मारुतीने ते मान्य केले। मग ब्रह्मदेवाने स्वतःच रावणाच्या वतीने पाश टाकले। त्यात मारुती सापडला। मग मात्र राक्षसांनी मारुतीला दोरखंडांनी करकचून बांधले। तो वज्रदेहही त्यांची चाललेली नुसती गंमत पाहत उभा राहिला। ब्रह्मदेव व इंद्रजित यांनी नंतर मारुतीला बांधलेल्या अवस्थेत रावणाच्या सभेत आणले। मारुती पाशांनी बांधलेला टकमका पाहत नुसता गप्प उभा होता। रावणाच्या दृष्टीला त्याने जी उग्र दृष्टी भिडवली त्याने रावण मनात अतिशय भयभीत झाला। प्रहस्ताने मारुतीला विचारले, ए माकडा, तू कोण आहेस? सोडा त्याला। त्याचे म्हणणे तरी काय आहे ते मला त्याच्याकडून ऐकायचे आहे। रावण म्हणाला। त्याला बांधलेले दोर सोडले गेले। मोकळा होताच त्याने आपल्या शेपटाचे एकावर एक वेळोटे केले व पटकन मागच्या मागे उडी मारून त्या पुच्छासनावर तो चढला। ते रावणाच्या आसनापेक्षाही उंच झाले। रावणाने त्याला विचारले, हे वानरा, तुला स्वतःच्या मरणाची वाट चालत आहे या लंकेत का यावेसे वाटले? तू कोण? कशासाठी आलास इकडे? रावणा, मी रामचंद्राचा दूत आहे, ज्याने आपल्या पित्याचे वचन खरे करण्यासाठी स्वतःहून वनवास पत्करला, ज्याने प्रचंड सुबाहूला व अतिदुष्ट व 11 ताटकेला मारले, ज्याची पत्नी सीता तू कपटाने पळविलीस, तो रामचंद्र येथे येत आहे आणि तुझी ही लंका भस्म होणार आहे। तुझा सर्वनाश खरोखर अतिशय जवळ आलेला आहे। तो रामचंद्र तुझी 10 मस्तके छेदणार। मारुती खणखणीत आवाजात म्हणाला। रामाचा तो सर्व पराक्रम त्याने वर्णन केला। हे सर्व ऐकून रावण अतिशय संतापून आपल्या राक्षसांना म्हणाला, अरे पाहता काय, पकडा याला, याचे नाक कान तोडून टाका, याची जीभ कापून टाका। राक्षस एकदम चवताळले व मारुतीवर शस्त्रांचे घावावर घाव घालू लागले, पण त्याला काहीसुद्धा झाले नाही। ते पाहून रावण मनात भयंकर दचकला। याचा असा पाडाव होणार नाही, याचा मृत्यू यालाच विचारावा असे ठरवून रावणाने म्हटले, वानरा, मारुती त्याला म्हणाला, हे रावणा, मला हनुमंत म्हणतात, वानर म्हणू नकोस। रावणाने विचारले, तुझा मृत्यू कशात आहे हे मला खरे खरे सांग, तुला रामाची शपथ आहे। मारुती म्हणाला, माझे शेपूट आहे, त्याला वस्त्रे गुंडाळून ती पेटवा, म्हणजे मी त्यामध्ये जळून भस्म होईल। मग पण एक अट आहे, शेपटाचा थोडासुद्धा भाग जरी उघडा राहिला तरी मी बिलकुल मरणार नाही। सारी लंका पेटवून द्यायची होती, म्हणून मारुतीने मुद्दाम तसे रावणाला सांगितले। रावणाला ते खरेच वाटले। त्याने राक्षसांना वस्त्रे आणण्यास व त्या वानराच्या शेपटीला बांधण्यास सांगितले, पण कितीही वस्त्रे आणून गुंडाळली तरी शेपटाचा थोडा भाग उघडाच। घरोघरी सर्व वस्त्रे आणली आणि सर्व प्रजाजनांच्या अंगावरची वस्त्रेसुद्धा उतरवून आणली, तरी शेपूट उघडेच। आता मात्र सर्व दमले, कोठेच वस्त्रे मिळेनात। तेव्हा रावण म्हणाला, त्या सीतेची अंगावरची वस्त्रेसुद्धा काढून घ्या। तेव्हा मात्र मारुतीला वाईट वाटले। त्याने तत्काळ शेपूट उघडे होते ते आखूड केले। मग सर्व वस्त्रे शेपटाला पुरली। नंतर तेलतूप माखलेली वस्त्रे गुंडाळलेले भले मोठे शेपूट ते पेटवू लागले, पण ते पेटेना। तेव्हा मारुतीने रावणालाच ते पेटवायला सांगितले। रावणाने शेपूट पेटविले। जवळ जाऊन तोंडाने फुंकर मारली तो भपकन ज्वाळा उठली आणि त्यामुळे रावणाची दाढी व मिशा जळाल्या। तो उत्तरीय वस्त्र तोंडावर झाकून सिंहासनावर जाऊन बसला। शेपूट पेटताच मारुती एकदम जमिनीवर गडबडा लोळू लागला आणि इकडे तिकडे सैरावैरा पळू लागला।
त्यामुळे सगळीकडे मोठा अनर्थ ओढावला. राक्षसांच्या अंगावर ज्वाळा लागून ते भाजले, इकडे तिकडे पळू लागले. पेटत्या पुच्छातून मोठमोठ्या ज्वाळा आणि धूर येऊ लागला. इंद्रजिताने मारुतीला सभेबाहेर काढले. ज्या राक्षसांना हा वानर काय अनर्थ करेल याची कल्पना नव्हती, त्यांना प्रथम त्याची फार मजा वाटली. ते ओरडू लागले, त्याचा पाठलाग करू लागले. पण त्याचा परिणाम असा झाला की लंकेच्या मार्गातून सगळीकडे राक्षस, पौरजन, प्राणी यांची पळापळ सुरू झाली. मारुतीने तसे ते एक नाटकच करावयाचे ठरविले. त्याने मेल्याचे सोंग घेतले. सर्वजण मेला रे मेला, वानर मेला असे म्हणून पाहण्यासाठी त्याच्या जवळ गेले. रावणाला काहींनी धावत जाऊन सांगितले, युक्ती लागू पडली महाराज, तो बघा हनुमंत मेला. पण इकडे मारुतीने एकदम मोठे रूप धारण केले आणि एका घरावर उडी मारली. सीतेला मारुती मेला असे तेथे पहाऱ्यावर असलेल्या राक्षसिणींनी सांगितले, पण तिचा त्याच्यावर थोडाही विश्वास बसेना. तिकडे मारुतीने कित्येक घरांवर उड्या मारून सर्व घरे पेटविले. आगीचे प्रचंड लोळ आकाशात जाऊ लागले. धुराने सारी लंका भरून गेली. लोक होते तशाच अवस्थितीत जळून मरू लागले. बाहेर पडणारी पोरे, बायका धुराने काहीच दिसत नसल्यामुळे भलतीकडे गेल्या. त्या धावपळीत पोरे चिरडूनच मेली. लंका दहन करून हनुमंत उंच उड्डाण करून समुद्राच्या तीरावर गेला. रामाचे दर्शन लवकर घ्यावेसे आता त्याला वाटू लागले. मागे वळून पाहिले, लंका धडाडून पेटली होती. मारुतीने समुद्रात शेपूट विझविण्याचे ठरविले, पण समुद्र त्याला म्हणाला, वायुपुत्रा, शेपूट पाण्यात बुडवू नकोस. पाण्यातील असलेले निरपराध प्राणी भाजून मरतील. तू तीरावरच बस. मारुती पेटते शेपूट घेऊन तीरावर बसला. मग समुद्राच्या लाटांनी तीरावर येऊन त्याचे पुच्छ विझविले. त्यावेळी मारुतीला सीतेची काळजी वाटू लागली, पण वायुदेवाने त्याला सीता सुरक्षित आहे असे सांगितले. रामनामाच्या प्रभावाने अशोकवनाला अग्नीने अजिबात स्पर्शच केला नाही. तेव्हा मारुतीने सूक्ष्म रूपाने ब्रह्मदेवाला भेटला. मी येथे काय काय केले ते जाऊन स्वतःच्या मुखाने रामचंद्राला कसे काय सांगू, आपणच लिहून द्यावे असे त्याने ब्रह्मदेवाला सांगितले. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने एक लेखच लिहून रामरायासाठी दिला. तो घेऊन नंतर मारुती अशोकवनात गेला व त्याने सीतेला नमन केले. आता परत कधी येशील? जानकीने रडतच त्याला विचारले. जगन्माते, तू अजिबात चिंता करू नकोस. उद्या 2 प्रहरी रामाला सागरी तीरापर्यंत मी आणील. रावण व त्याचे राक्षस यांना मारून तो तुला त्याच्या बंदीतून सोडवेल. मला तुझी काहीतरी खूण रामाला दाखविण्यासाठी दे, हनुमंत म्हणाला. तेव्हा सीतेने आपल्या वेणीतील बहुमूल्य मणी काढून त्याला दिला. माते, तू पण रहस्याची एखादी खूण सांग. हनुमंता, आम्ही चित्रकूट पर्वतावर होतो त्यावेळी मी पतीच्या मांडीवर डोके ठेवून निजले होते. तेव्हा त्यांनी स्वतःच्या हातांनी शीतल तिलक माझ्या भाळावर लावला होता. ही खूण तू त्यांना सांग. आता मला बिलकुल धीरच राहिलेला नाही. केव्हा एकदा त्यांना भेटेन असे झाले आहे. मारुती म्हणाला, हे माते, मी तुला माझ्या खांद्यावर घेऊनच समुद्र ओलांडून गेलो असतो, पण तुझा ठाव ठिकाणा शोधून काढ असेच फक्त मला माझ्या स्वामी प्रभू राम यांनी सांगितले आहे. तू मुळीच चिंता करू नको. उद्या समुद्र तीरापर्यंत आम्ही राम लक्ष्मणांसह येतोच आहे. त्यानंतर मोठ्याने भुभुकार करून मारुती जाऊन लंकेतील पर्वतावर उभा राहिला. देवांनी सूक्ष्म रूपाने त्याला भेटून आम्हाला लवकर सोडविण्यासाठी रामाला सांग असे त्याला सांगितले. त्यांना आश्वासन देऊन मारुतीने तेथून प्रचंड उड्डाण केले व तो समुद्र ओलांडून पलीकडे तीरावर गेला. तीरावर वानर जमलेच होते. ते त्याची वाटच पाहत होते. तो येताना दिसता सर्व वानर हर्षाने ओरडू लागले, टाळ्या पेटू लागले. त्यांनी फुलांच्या माळा घालून त्यांचे स्वागत केले. त्याला कवटाळले. त्याचे सारे अंग खूप मळले होते. तेव्हा तिकडे जाऊन पराक्रम तरी काय केलेस, त्याला सर्वजण असे विचारू लागले. पण त्याने तिथे कोणालाच काही न सांगता ब्रह्मदेवाचे पत्र त्यांना दाखविले. पण ते आपण उघडणे योग्य नव्हे. किष्किंधेस गेल्यावर सर्व कळेल असा विचार करून वानरांनी ते पत्र उघडले नाही. मारुतीने सीता मी पाहिली एवढे मात्र त्यांना सांगितले. तत्काळ त्वरेने ते सर्व वानर किष्किंधेस आले. आनंदाच्या भरात त्यांनी सुग्रीवाच्या विलासाचे मधुवन पार तोडून मोडून टाकले. ते ऐकताच राम व सुग्रीव म्हणाले, मारुती नक्कीच विजयी होऊन परत आला आहे, म्हणूनच वानर अशा प्रकारे नासधूस करीत आहेत. तोच मारुती पंपा सरोवराजवळ रामासमोर उतरला. मारुतीने एकदम लोटांगण घातले.
रामाने त्याला उठवून प्रेमाने घट्ट मिठी मारली. सुग्रीवाने त्याला प्रेमाने आलिंगन दिले. जमलेले सर्व वानर मोठमोठ्याने हर्षध्वनी करू लागले. नंतर रामाभोवती सर्व वानर जमले. मारुतीने सीतेच्या वेणीतला मणी व ब्रह्मदेवाचे पत्र पुढे ठेवले. स्वतःहून काहीच सांगितले नाही. संपाती भेटेपर्यंतचे सविस्तर वृत्त अंगदाने सांगितले. नंतर त्याने त्या पत्राकडे बोट दाखविले. प्रभू, सीता सुरक्षित आहे. तिने खून म्हणून हा मणी माझ्याकडे दिला आहे. तुम्ही चित्रकूट पर्वतावर होता तेव्हा शीतल तिलक तिच्या भाळील स्वतः लावला होता. तो प्रसंग तिने आठवून म्हणून मला सांगितला आहे. एवढे मात्र तो म्हणाला. ते ऐकताच रामाचा कंठ दाटून आला. मारुती पुढे म्हणाला, सीता तुमच्या नावाचा ध्यास घेऊन दिवस मोजीत बसली आहे. तुमची मुद्रिका तिच्या हातात कंकणासारखी बसेल इतकी ती कृश झाली आहे. तुमच्या नावामुळेच ती केवळ प्राण धरून आहे. प्रभू, तुमची मुद्रिका माझ्याजवळ होती म्हणूनच मी समुद्र ओलांडून गेलो. रामाने लक्ष्मणाला म्हटले, हा मारुती स्वतःचा पराक्रम स्वतः आपल्या मुखाने काहीच सांगणार नाही. हे पत्र उघड आणि या सर्वांना वाचवून दाखव. लक्ष्मणाने पत्र उघडले व पत्र वाचण्यास प्रारंभ केला. सर्व वानर कान टवकारून ते ऐकू लागले. अशा प्रकारे अध्याय 21 येथे संपन्न झाला. अध्याय 22. दक्षिण समुद्राच्या तीरावर वानरसेना. लक्ष्मणाने पत्र वाचले. रामाला व सुग्रीवाला मारुतीच्या लंकेतील सर्व पराक्रम व्यवस्थित समजवला. वानरगण तर अतिशय आनंदाने आरोळ्या मारू लागले. रामाला फार आनंद झाला. तो मारुतीला वारंवार धन्यवाद देऊ लागला. तेव्हा मारुतीला वाटले, आपण नुसता सीतेच्या वेणीतला मणी आणून दिला हे आपले चुकलेच. सीतेलाच उचलून घेऊन यावे. एवढा विचार मनात येण्याचा अवकाश. मारुतीने लगेच मोठे उड्डाण केले. सुग्रीव, नल, नील, राम त्याला थांबवू लागले. पण त्याने सर्वांना उचलून आपल्या खांद्यावर घेतले आणि पुन्हा तो दक्षिणेला उडू लागला. मग रामाने त्याला खूप समजावले व पुन्हा सर्वांना घेऊन तो खाली उतरला. नंतर रामाने लंकेचे वर्णन केले असे मारुतीला सांगितले. मारुतीने मग लंकेचे सर्व वर्णन सविस्तरपणे केले आणि लंकेतील राक्षस यज्ञही किती करतात ते सांगितले. तेव्हा रामाला चिंता वाटली. अशा या पुण्यवंत राक्षसांची लंका मी कशी जिंकणार असा संशय त्याच्या मनात उत्पन्न झाला. पण त्याने विचारले, मारुती, त्यांच्या मनात दया, क्षमा, शांती असे सद्गुण आहेत का? हनुमंत म्हणाला, छे रघुनाथा, यातले कोणतेही सद्गुण त्यांच्या अंगी नाही. त्यांच्याकडून होत असलेल्या अनाचारांचे त्यांना काहीच वाटत नाही. ते ऐकताच रामाला आनंद झाला. तो म्हणाला, लंकेत जर धर्माचा नाश झालेला असेल तर मात्र आपण नक्कीच लंकेवर विजयी मिळवू शकू. मारुतीने स्वतः पाहिलेल्या लंकेचे जे वर्णन केले ते ऐकून सर्वजण चकित झाले होते. 300 गावे वसतील एवढी मोठी मुख्य लंकानगरी होती. तीत 7 कोटी सोन्याची घरे होती. 5 कोटी तांब्याची व कासे धातूची घरे होती. 9 कोटी शिवालये होती. त्यात सोने व रत्ने यांचे काम अप्रतिम होते. 7 लक्ष घरे विटांची व 5 लक्ष घरे दगडांची होती. लंकेतील सोन्याची एवढी घरे म्हणजे एक महान आश्चर्यच होते. रामाने जांबुवंताला प्रश्न केला, जांबुवंता, सर्व वानरात तू जास्त वयाचा आहेस. तुला लंका सोन्याची कशी झाली ते जर माहिती असेल तर कृपया मला सांग. तेव्हा जांबुवंत म्हणाला, गजेंद्र मोक्षानंतर हत्ती व सुसर यांची प्रेते सरोवराकाठी पडली होती. ती गरुडाने उचलून तोंडात धरली व तो आकाशात उडाला. पण त्याला बसण्यासाठी कुठेच जागा दिसेना. त्याला एक जंबू वृक्ष दिसला. त्याची एक फांदी 100 योजने लांब होती. तेव्हा त्या फांदीवर गरुड विश्रांती घेण्यासाठी बसला. तो त्याच्या बसण्याच्या भाराने ती फांदी मोडू लागली. त्या शाखेवर 60,000 वालखिल्य ऋषी लोंबकळत होते. ते खाली पडतील अशी त्याला भीती वाटली. तेव्हा त्याने पटकन पायाच्या बोटात ती फांदी पकडली व वर उड्डाण केले. पण योगायोगे कश्यप ऋषींनी ते दृश्य दिसले. तेव्हा त्यांनी फांदीवर लोंबकळणाऱ्या वालखिल्य ऋषींना खाली उतरवून घेतले. ते गरुडाला म्हणाले, ही शाखा तू येथे ठेवू नको. ही सोन्याची आहे. त्यासाठी मानव आपसात भांडून एकमेकांचा प्राण घेतील. तू दूर समुद्रात जा. मग गरुड उडाला. तो दक्षिण सागरात लंकेच्या पर्वतावर बसला. त्याचा पाय टेकला. तोच त्या पर्वताचे त्रिकूट शिखर आणि ती शाखा तेथे भूमीत गेली. त्यानंतर पुष्कळ काळ लोटला. नंतर तेथे लंका नगरी वसली. तेथे सर्व जमीन आतून सोन्याची होती. त्यामुळे लंकेत सोने पुष्कळ मिळत गेले. नंतर सुग्रीव म्हणाला, रामचंद्र, आजच विजयादशमी आहे. श्रवण नक्षत्र आहे. आताच स्वारीवर निघूया.
हा मुहूर्त नक्की विजय मिळवून देणारा आहे. रामाने त्याचे म्हणणे मान्य केले. 18 पद्मे वानर जमले. 72 कोटी अस्वले होती. त्यांचा मुख्य होता जांबुवंत. 56 कोटी गोलांगुल म्हणजे लांब शेपटीचे पांढरे मोठे वानर होते. ते सर्व भुभुकार करीत, चित्कार करीत, आरडत ओरडत, वेड्या वाकड्या उड्या मारीत दक्षिण सागराच्या तीरावर आले. जाताना सुग्रीवामागून हनुमंत चालला होता. त्याने रामाला उचलून आपल्या खांद्यावर घेतले. अंगदाने लक्ष्मणाला उचलून खांद्यावर घेतले. तो सगळा दळभार समुद्राच्या तीरावर आला होता व मोठमोठ्याने गर्जना करू लागला. ती प्रचंड गर्जना ऐकून समुद्रही घाबरला होता. राम, लक्ष्मण, वालीचा धाकटा भाऊ सुग्रीव, हनुमंत आणि कोट्यावधी वानर दक्षिण समुद्राच्या तीरावर येऊन धडकले होते. ही वार्ता रावणाला कळली. प्रहस्त, इंद्रजित, मंत्रीगण यांच्यासह बसून रावण विचार करू लागला. आता तो वानर इकडे आगी लावून गेला, परत जाताना रामाला आणतो म्हणाला आणि खरेच त्याने जर रामाला पलीकडच्या तीरापर्यंत आणले, यावर काय विचार आहे ते बोला. रावण जमलेल्या सर्वांना विचारू लागला. ते सर्व ऐकून रावणाचे सर्व मंत्री खवळले आणि नर वानर हे आपले भक्ष्य आहेत, बरे आयते चालून येतात, त्यांना आपण सहजच खाऊन टाकू असे म्हणू लागले. पण बिभीषण एकदम उठला व मारुतीचा पराक्रम वर्णन करून रावणाची स्पष्ट शब्दात निर्भत्सना करू लागला. रावणाने मुकाट्याने पहिलं तीरावर रामाला शरण जावे, घडलेल्या चुकीच्या कृत्यांबद्दल त्याची क्षमा मागावी, त्याची सीता परत द्यावी, देवांना सुद्धा सोडून द्यावे असे विभीषणाने या सभेत ठामपणे सांगितले. तेव्हा इंद्रजित म्हणाला, काका, तू आम्हाला पितृतुल्य आहेस म्हणून मी आता गय करतो, पण खरोखरी तुझा वधच केला पाहिजे. तो रावणाला म्हणू लागला, बाबा, हा तुमचा भाऊ ना, मग शत्रूचा पक्षपाती कसा का असू शकतो? विभीषण म्हणाला, अरे पापी चांडाळा, खरे तर तुझ्या संगतीने तुझा बाप बिघडलेला आहे. अरे कृतघ्ना, राजाने जर कोणतेही अनुचित कृत्य केले तर प्रधानांनी व त्याच्या आप्तजनांनी त्याला चांगले मार्गदर्शन करून सन्मार्गावर आणावयाचे असते. प्रधानांनो, रावणाने सीताहरणाचे अत्यंत अनुचित कर्म केले आहे. त्याने तत्काळ जानकीला रघुनाथाच्या स्वाधीन केले पाहिजे. तर त्यात लंकेसह लक्ष्मीचा, मंदोदरीसह औदार्याचा, रावणासह राक्षसांचा, वैभवांसह उपवनांचा आणि तुमचा, आमचा आणि सर्वांचा सर्वनाश अटळ आहे. हे पक्केपणाने जाणून घ्या. मी त्यामुळेच या रावणाच्या राज्याचा त्याग करीत आहे. असे म्हणून बिभीषण तेथून बाहेर पडून त्याची माता कैकसी हिच्या समोर गेला. त्याने तिला वंदन केले आणि रावणाच्या सेनेतील जे 4 प्रधान त्याच्या बाजूचे निघाले त्यांच्यासह लगोलग तो बाहेर पडला व रामाच्या पक्षाला जाऊन महिन्यासाठी त्याने लंकेच्या भूमीवरून प्रयाण केले. एका विमानात बसून ते 5 जण समुद्रावरून उत्तरेकडे रामाला भेटण्यासाठी गेले. अशा प्रकारे अध्याय 22 येथे संपन्न होत आहे.